Welcome to all students. Myself Yogesh Sanjay, Assistant Professor at Vidya Vikas Mandal, Sitaram Govind Patil College, Sakri. As we all know that we are going through a pandemic situation due to this COVID-19. So it is necessary to move towards the new way of learning. So our college has started online lectures for 12th standard students of mathematics subject. So let's start with it. So this is our first chapter of this syllabus which we are going to learn. The first chapter name is mathematical logic, and here are the subtopics. So in this first chapter we are going to learn what is meant by a statement, what is the truth value of statement, how we can combine two or more statement, what are the connectives which are going to use for combining two statements. Then after that, construct the truth table, examine the logical equivalence statement patterns. That means two statements are logically equivalent or not. Then we are going to find the what is meant by dual, negation of statement pattern, study of application of switching circuits. Okay, and second chapter will be based on matrices, as we are all familiar with matrices. Here the subtopics are different types of matrices, basic algebraic operations, inverse of matrix, using elementary transformation and adjoint method, and solving linear equation using matrices. Then after that, trigonometric equation. After that, pair of straight line. Fifth chapter will be vectors. Then line and planes, linear programming problems. या सिलेबसच्या सगळ्या PDF ज्या आहेत त्या तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके, सो वी विल स्टार्ट विथ अवर फर्स्ट चॅप्टर, मॅथमॅटिकल लॉजिक. First definition is about statement. So what is meant by statement? A statement is a declarative sentence which is either true or false but not both simultaneously. म्हणजेच काय, असं एखादं सेंटेन्स जे डिक्लेरेटिव्ह असेल, म्हणजे एकतर ते काय असेल, ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, पण सायमल्टेनियसली दोघं नको. म्हणजे आपण प्रिडिक्ट नाही करू शकत की ते ट्रू आहे की फॉल्स आहे, असं सेंटेन्स आपल्याला चालणार नाही. म्हणजे स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. एकतर ते काय असलं पाहिजे, ट्रू असलं पाहिजे किंवा फॉल्स असलं पाहिजे. आणि स्टेटमेंट आपण डिनोट कशाने करतो, स्मॉल लेटर्स PQR, ठीक, अँड सो ऑन. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए स्टेटमेंट. जे स्टेटमेंट असणार आहे त्याची एक ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, आपण ऑलरेडी बघितलं आहे की स्टेटमेंट म्हणजे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे जे एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. सो let's define here. Each statement is either true or false. If a statement is true, then its truth value is T, and if the statement is false, then its truth value is F. म्हणजे काय, स्टेटमेंट एकतर ट्रू असणार आहे किंवा फॉल्स असणार आहे. जर समजा ते ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, कॅपिटल T, म्हणजेच काय, ट्रू. समजा ते फॉल्स असेल तर ते कशाने डिनोट होणार आहे, कॅपिटल Fने. ओके, त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स बघू स्टेटमेंटचे. ठीक आहे, सन रायझेस. फर्स्ट एक्झाम्पल आहे सन रायझेस इन द ईस्ट. आपल्याला माहिती आहे की सन हा पूर्वेकडनं उगवतो, त्यामुळे हे स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. ठीक आहे, आणि ऑब्वियसली हे स्टेटमेंट तर आहेच. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे 5 × 2 = 11. आपल्याला माहिती आहे की 5 × 2 10 होतात. ठीक आहे, पण हे स्टेटमेंट आहे का नाही ते बघावं लागेल ना. याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. हे स्टेटमेंट आहे बट त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. ॲज वी आर ऑलरेडी नो दॅट एव्हरी ट्रायंगल्स हॅज 3 साइड्स. सो इट इज ए स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. नेक्स्ट एक्झाम्पल इज मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ऑब्वियसली हॅज, त्यामुळे स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल आहे एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज ॲन इक्विअँग्युलर ट्रायंगल. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की इक्विलॅटरल ट्रायंगलच्या
तिघं कोण काय असतात, सेम असतात, त्यामुळे हे स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, टी आहे कॅपिटल, किंवा ते ट्रू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 एक्झाम्पल आहे, ए नॅचरल नंबर इज ॲन इंटिजर. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, 1 स्टार्ट होतात. ठीक आहे. 1 2 3 4 अँड सो ऑन. आणि इंटिजर्स काय असतात, इंटिजर्स म्हणजे निगेटिव्ह नंबर्स, म्हणजे -6 -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की नॅचरल नंबर हा कसला सेट आहे, इंटिजरचा सेट आहे, म्हणून एव्हरी नॅचरल नंबर इज अन इंटिजर, म्हणून हे स्टेटमेंट ट्रू, हे स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चनकडे येऊ. फॉलोइंग सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट, म्हणजे जे खालचे तिघं एक्झाम्पल गिवन आहेत आपल्याला ते काय नाही, स्टेटमेंट नाही आहेत का, तर ते बघू आपण. ठीक आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघा काय म्हटलंय, प्लीज गिव्ह मी युअर पेन. म्हणजे एक्झाम्पलमध्ये आपण समोरच्याला काय करतो, रिक्वेस्ट करतो, वी आर रिक्वेस्टिंग समवन. सो ज्या स्टेटमेंटमध्ये रिक्वेस्ट केलेले असते, सॉरी, ज्या सेंटेन्समध्ये रिक्वेस्ट केलेले असते ते कधीही स्टेटमेंट होऊ शकत नाही. त्यानंतर आहे सेकंड एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम. दिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे याच्यात काय प्रश्न विचारला गेला आहे, म्हणून इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे कधीही स्टेटमेंट होऊ शकत नाही. त्यानंतर बघा, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. लास्टला बघा एक्सक्लामेटरी मार्क्स दिला आहे, बरोबर आहे, एक्सक्लामेटरी मार्क्स दिला आहे, म्हणजे जे एक्सक्लामेटरी मार्क दिलेलं सेंटेन्स असेल ते कधीही स्टेटमेंट होऊ शकत नाही. तर बघा नोटमध्ये काय म्हटलं, इंट्रोगेटिव्ह एक्सक्लामेटरी कमांडचं एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर लेट्स रन फास्टर. आपण समोरच्याला म्हटलो की कमांड करतोय ना आपण समोरच्याला की तू जोरात पळ, म्हणजे ह्या टाईपचे एक्झाम्पलसुद्धा काय नसणारे, स्टेटमेंट नसणारे. देन ऑर्डर ऑलरेडी सेम त्याच टाईपचे एक्झाम्पल असणारे. त्यानंतर रिक्वेस्ट ऑलरेडी बघितले, प्लीज गिव्ह मी युअर पेन, हे काय रिक्वेस्ट आहे, सजेशन. समजा आपण एखाद्याला सजेस्ट करत असू, फॉर एक्झाम्पल लेट्स वॉक टुवर्ड्स नॉर्थ डायरेक्शन, म्हणजे काय आपण सजेशन देतोय समोरच्याला, म्हणजे ह्या टाईपचे एक्झाम्पल सेंटेन्सेससुद्धा काय नसणारे, स्टेटमेंट नसणारे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पलकडे येऊ. कन्सिडर दी फॉलोइंग. पहिलं एक्झाम्पल आहे त्यात 3x/2 - 9 इज इक्वल्स टू 0. हे स्टेटमेंट आहे की नाही ते बघायचं आहे. ठीक आहे. समजा एक्सची व्हॅल्यू जर 6 टाकली तर 6 × 3 किती, 18. 18/2 9. 9 - 9 किती, 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जेव्हा 6 असेल त्यावेळेस हे स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. अदरवाईज काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू कशावरती डिपेंडंट असणार आहे, एक्सवरती असणार आहे. म्हणजे ह्या टाईपच्या सेंटेन्सला आपण म्हणतो ओपन सेंटेन्स, ज्याची ट्रूथ व्हॅल्यू ही सिच्युएशनवरती डिपेंड असणार आहे, म्हणजे आपण एक्सची व्हॅल्यू काय घेतो, म्हणून ही आपलं स्टेटमेंट होईल का, नाही. त्याच्यानंतर काय म्हटलं, ही इज टॉल. आता हु इज ही आपल्याला माहीत नाही ना कोण येतो, म्हणून हे सिच्युएशनवरती डिपेंड असणार. इट इज डिपेंड ऑन सिच्युएशन, ॲज वी डोंट नो अबाउट हु इज ही. तो त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे, मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आता डिपेंड करतं पर्सन टू पर्सन, की काहींना मॅथमॅटिक्स आवडत असेल, काहींना आवडत पण नसेल. सो आपण असं शुअरली नाही सांगू शकत की मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. काहींना तो कदाचित बोरिंग वाटत असेल, पण काहींना खूप इंटरेस्ट जनरेट होत असेल त्यामध्ये. हे काय ओपन सेंटेन्स झालं, कारण की सिच्युएशनवरती डिपेंड आहे, पर्सन टू पर्सन हे काय करणार आहे, व्हॅरी करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इट इज ब्लॅक इन कलर. हे पण सिच्युएशनवरती डिपेंड असणार आहे. समजा आपण एखाद्या ऑब्जेक्टकडे पॉईंट आउट करतोय आणि सांगतोय की इट इज ब्लॅक इन कलर, नो, इट इज नॉट पॉसिबल. डिपेंड करतं सिच्युएशनवरती आपण कोणत्या ऑब्जेक्टकडे पॉईंट आउट करतोय. ठीक आहे. त्याचं ॲनालाइज केलेलं आहे बघा खाली. पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं आहे, फॉर x इज इक्वल्स टू 6 इट इज ट्रू, बट फॉर अदर दॅन 6 इट इज नॉट
ट्रू. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं आहे, हिअर वी कॅन नॉट डिटरमाइन दी ट्रूथ व्हॅल्यू. आपण ट्रूथ व्हॅल्यू डिटरमाइन नाही करू शकत, तो टॉल आहे की शॉर्ट आहे नक्की. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे आपलं, थर्ड अँड फोर्थसाठी त्यांनी काय रिझन दिलं आहे, द ट्रूथ व्हॅल्यू व्हॅरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन. मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट, इट इज ब्लॅक इन कलर. हे पर्सन टू पर्सन व्हॅरी करणार आहे ना याचं कन्क्लुजन. इन ऑल दी अबो सेंटेन्सेस द ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन दी सिच्युएशन. या सगळ्या केसेसमध्ये ट्रूथ व्हॅल्यू जी असणार ती सिच्युएशनवरती डिपेंड करणार आहे. सच सेंटेन्सेस आर कॉल्ड ओपन सेंटेन्सेस. म्हणजे या सेंटेन्सेसला काय म्हणतो, ओपन सेंटेन्स. आणि ओपन सेंटेन्सेस इज नॉट ए स्टेटमेंट. म्हणजे ओपन सेंटेन्स हे कधीही स्टेटमेंट होऊ शकत नाही. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, ठीक आहे. ओपन सेंटेन्स इज नॉट ए स्टेटमेंट. त्यानंतर क्वेश्चन फर्स्टकडे येऊ. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट इन लॉजिक. म्हणजे खालीलपैकी कोणते सेंटेन्सेस हे स्टेटमेंट आहेत ते ओळखायचं आहे. आणि पुढे काय म्हटलं आहे, राईट डाऊन दी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दी स्टेटमेंट्स. इफ दे आर स्टेटमेंट देन वी हॅव टू राईट दी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दी स्टेटमेंट. सो फर्स्ट एक्झाम्पल इज 6 into 4 is equals to 25. Obviously it is स्टेटमेंट बिकॉज इट इज डिक्लेरेटिव्ह. काहीतरी डिक्लेअर करते. 6 into 4 इज इक्वल्स टू काहीतरी डिक्लेअर करते, ते किती आहे 25. बट म्हणून हे काय झालं, स्टेटमेंट झालं. बट हे ट्रू आहे का, नाही. का 6 into 4 ऑब्वियसली 24 होते, तर प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून सोल्युशनमध्ये बघा, पहिल्याचं सोल्युशन काय, इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. कॅपिटल एफने डिनोट करतो, ठीक आहे. स्टेटमेंट जर फॉलो असेल तर. सेकंड एक्झाम्पल बघा बरं. सेकंड एक्झाम्पल इज x + 6 इज इक्वल्स टू 9. आत्ताच झालं आहे. हे काय आहे, आपलं ओपन सेंटेन्स आहे. एक्सच्या व्हॅल्यूवरती ते डिपेंड असणार आहे, म्हणून हे स्टेटमेंट असेल का, नाही. कारण की एक्सवरती ते डिपेंड असणार आहे, सिच्युएशनवरती ते डिपेंड असणार आहे. एक्सची व्हॅल्यू काय घेतो आपण त्यावरती त्याची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड असणार आहे. समजा x इज इक्वल्स टू 3 घेतलं तर स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. समजा x इज इक्वल्स टू अदर दॅन 3 घेतलं तर स्टेटमेंट ट्रू असेल का, नाही. म्हणजे सायमल्टेनियसली एक आयदर ट्रू पण नाही, आयदर फॉल्स पण नाही आपण सांगू शकतो. डिपेंड्स ऑन एक्स. म्हणून हे काय झालं आपलं ओपन सेंटेन्स. म्हणून हे स्टेटमेंट असेल का, नाही. त्यानंतर बघा, व्हॉट आर यू डुईंग. आत्ताच झालं हे बघा. इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लामेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन ऑर नॉट स्टेटमेंट. आताच झाले. हे कोणत्या टाईपचं आहे मग, थर्ड क्वेश्चन. व्हॉट आर यू डुईंग म्हणजे काय आहे, इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन आहे, बरोबर आहे. इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स आर नेवर स्टेटमेंट्स. म्हणून थर्डचं रिझनिंग बघा काय दिलं त्यांनी, इट इज अन इंट्रोगेटिव्ह, हेन्स इट इज नॉट ए स्टेटमेंट. आलं लक्षात. त्यानंतर बघा फोर्थ क्वेश्चन, द क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हॉट इज मेन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे असं इक्वेशन ज्याची डिग्री काय असणार आहे, 2 असणार आहे. हायस्ट पॉवर ऑफ एक्स काय असणार आहे, 2 असणार. इथे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, x² - 5x + 6 इज इक्वल्स टू 0. बघा इथे एक्सची हायस्ट पॉवर किती आहे, 2 आहे ना, म्हणून हे काय झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजा एक्सची हायस्ट पॉवर 3 असेल तर त्याला काय म्हणतो आपण, क्युबिक इक्वेशन. एक्सची पॉवर जर 4 असेल तर त्याला काय म्हणतो आपण, बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. इकडे काय म्हटलं आहे, द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x + 6 इज इक्वल्स टू 0 हॅज 2 रिअल रूट्स. आता बघा, जेवढी इक्वेशनची डिग्री असतात तेवढे त्याच्याकडे काय असतात, रूट असतात. समजा एक इक्वेशनची डिग्री 3 असेल तर त्याच्याकडे 3 रिअल रूट असणार. इक्वेशनची डिग्री जर 2 असेल तर त्याच्याकडे किती, 2 रिअल रूट असणार आहे. ठीक आहे, आलं लक्षात. त्यामुळे हे स्टेटमेंट काय असणार आहे आपलं, ट्रू असणार आहे. इट इज बघा मग त्याचा इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आत्ताच सांगितलं की क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याची डिग्री 2 आहे, ज्याची डिग्री 2 असणार आहे त्याच्याकडे रिअल रूट किती असणार आहे, 2 असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 5व्या एक्झाम्पलकडे बघा. प्लीज सिट डाऊन. ठीक आहे. काय म्हटलं आहे, प्लीज सिट डाऊन. इथे काय करतो आहे आपण, समोरच्याला रिक्वेस्ट करतो. वी आर रिक्वेस्टिंग समवन एल्स. म्हणजे इथे काय झालं, रिक्वेस्ट आली ना इथे, म्हणून हे काय नसणार आहे, स्टेटमेंट नसणार आहे. इथे बघा 5व्याचं रिझनिंग काय दिले, इट इज ए रिक्वेस्ट, हेन्स इट इज नॉट ए स्टेटमेंट. त्याच्यानंतर 6 एक्झाम्पल बघा. द मून रिव्हॉल्व्स अराउंड दिस अर्थ. म्हणजे जो चंद्र आहे तो पृथ्वीभोवती फिरतो. ठीक आहे. म्हणून
बरोबर आहे का? आहे ना? म्हणून बघा, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. म्हणजे स्टेटमेंट काय ट्रू आहे. आणि लक्षात काय काय बघितलं, स्टेटमेंटची डेफिनेशन काय आहे, त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए स्टेटमेंट ते कशाने कॅपिटल टी किंवा कॅपिटल एफ असणार. स्टेटमेंट जर ट्रू असेल तर टी, स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर कॅपिटल एफ. त्यानंतर बघितले की स्टेटमेंट बघितले कोणत्या टाईपचे सेंटेन्सेस स्टेटमेंट नसतात. ठीक आहे. त्यानंतर बघितलं की ओपन सेंटेन्सेस जे असतात ते काय नसतात, स्टेटमेंट नसतात. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या टॉपिककडे येऊ, लॉजिकल कनेक्टिव्ज, सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स. ठीक आहे. त्यात बघा काय म्हटले, दी वर्ड्स ऑर फ्रेजेस विच आर यूज टू कनेक्ट टू स्टेटमेंट्स आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्स. म्हणजे बघा, दोन स्टेटमेंट कनेक्ट करण्यासाठी जे कनेक्टिव्ज यूज केले जातात त्याला काय म्हणतो आपण, लॉजिकल कनेक्टिव्स. समजा एखादं एक स्टेटमेंट असेल राम इज टॉल आणि सेकंड एक्झाम्पल असेल सीमा इज ब्युटिफुल. मग हे दोघं स्टेटमेंट जर आपल्याला कनेक्ट करायचे असेल तर आपण असं म्हणू शकतो ना, राम इज टॉल अँड सीमा इज ब्युटिफुल. म्हणजे इथे कनेक्टिव्स कोणतं वापरलं आपण, दोन सेंटेन्स कनेक्ट करण्यासाठी, स्टेटमेंट कनेक्ट करण्यासाठी अँड. म्हणून अँड काय झालं, लॉजिकल कनेक्टिव्स. मग डिफरंट टाईप ऑफ कनेक्टिव्स कोणकोणते असतात बघा बरं. अँड, ठीक आहे. त्यानंतर असणारे ऑर असणारे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर इफ, देन. त्यानंतर काय आहे, इफ अँड ओनली इफ आणि नॉट. ऑरने सुद्धा आपण दोन स्टेटमेंट कनेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर इफ देनने सुद्धा दोन स्टेटमेंट करू शकतो ना कनेक्ट आपण. फॉर एक्झाम्पल, इफ राम इज हंग्री देन ही इज गोइंग टू ईट लॉट ऑफ सँडविचेस. म्हणजे जर राम हंग्री असेल तर तो खूप जास्त सँडविच खाणार आहे. बरोबर. म्हणजे इफ आणि देनने पण आपण दोन स्टेटमेंट काय केलेले, कनेक्ट केले. म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्स म्हणजे काय, दोन स्टेटमेंट कनेक्ट करण्यासाठी आपण जे अँड, ऑर, नॉट, इफ अँड ओनली इफ, देन हे जे कनेक्टिव्ज यूज करतो यांना काय म्हणतो आपण, लॉजिकल कनेक्टिव्स. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंटकडे येऊ, सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. त्याची डेफिनेशन बघा बरं. अ स्टेटमेंट विच कॅन नॉट बी स्प्लिट फर्दर इंटू टू ऑर मोर स्टेटमेंट इज कॉल्ड ए सिम्पल स्टेटमेंट. म्हणजे असं स्टेटमेंट जे आपण दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिम्पल स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. समजा मी म्हटलं राम इज टॉल, याला दोन स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करू शकतो का आपण, नाही. पण समजा मी जर म्हटलं राम इज टॉल अँड हँडसम, ठीक आहे ना, मग आपण याला दोन यांच्यात कन्वर्ट करू शकतो. राम इज टॉल, सेकंड स्टेटमेंट काय असणार, राम इज हँडसम. म्हणजे हे काय झालं, आपलं कंपाऊंड स्टेटमेंट झालं. ठीक आहे. आणि जे आपण दोन स्टेटमेंटमध्ये स्प्लिट करू शकत नाही त्याला काय म्हणतो आपण, सिम्पल स्टेटमेंट. बघा, अ स्टेटमेंट विच कॅन नॉट बी स्प्लिट फर्दर इंटू टू ऑर मोर स्टेटमेंट इज कॉल्ड ए सिम्पल स्टेटमेंट. ठीक आहे. हे आलं असेल लक्षात. दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिम्पल स्टेटमेंटमध्ये आपण स्प्लिट करू शकत नसल एखाद्या स्टेटमेंटला, तर त्याला आपण काय म्हणतो, सिम्पल स्टेटमेंट. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं, इफ अ स्टेटमेंट इज कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सिम्पल स्टेटमेंट देन इट इज कॉल्ड ए कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे एखादं स्टेटमेंट असणार आहे ते दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिम्पल स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन असणार आहे, त्याला काय म्हणतो आपण, कंपाऊंड स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल, राम इज टॉल अँड सीमा इज हँडसम. हे दोन स्टेटमेंट होते आपले, राम इज टॉल अँड सीमा इज ब्युटिफुल. ठीक आहे. हे कशाने कलेक्ट केलेत आपण, अँडने. म्हणजे राम इज टॉल अँड सीमा इज ब्युटिफुल. इथे अँड काय, आपलं लॉजिकल कनेक्टिव्स. म्हणून एक कंपाऊंड स्टेटमेंट झाले का, कारण की दोन सिम्पल स्टेटमेंट आहेत आपल्याकडे, ते लॉजिकल कनेक्टिव्सने आपण कनेक्ट केलेले. म्हणून इथे काय, इफ अ स्टेटमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर स्टेटमेंट. कॉम्बिनेशन आहे ना, दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिम्पल स्टेटमेंटचं, त्यालाच काय म्हणतो आपण, कंपाऊंड स्टेटमेंट. खाली एक्झाम्पल दिलं आहे बघा त्यांनी, 3 इज प्राईम अँड 4 इज अन इवन नंबर. म्हणजे 3 इज ए प्राईम हे काय आपलं सिम्पल स्टेटमेंट आहे, 4 इज अन इवन नंबर हे काय आपलं सिम्पल स्टेटमेंट आहे. ठीक आहे. आणि हे दोन सिम्पल स्टेटमेंट आपण कशाने कनेक्ट केले, लॉजिकल कनेक्टिव्स अँडने.
म्हणून दोन सिम्पल स्टेटमेंट आपण लॉजिकल कनेक्टिव्हने कनेक्ट केलेले, म्हणून हे कोणत्या टाईपचं स्टेटमेंट झालं, कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे, 3 and 5 आर ट्विन प्राइम्स. हे आपण दोन सिम्पल स्टेटमेंटमध्ये कम्पेअर नाही करू शकत, कन्वर्ट नाही करू शकत. 3 and 5 आर ट्विन प्राइम्स म्हणजे हे काय असणार आहे आपलं सिम्पल स्टेटमेंट. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळे कनेक्टिव्ज आहेत आपल्याकडे, ते बघणार आहे. ठीक आहे. स्टेप वाईज. पहिलं कनेक्टिव्ज आहे लॉजिकल कनेक्टिव्ज आहे आपल्याकडे कंजक्शन. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाईन युझिंग कनेक्टिव्ह अँड, म्हणजे जे दोन स्टेटमेंट असणार आहे ते कशाने कनेक्ट केलेले असतील आपले अँडने. वरती म्हटलं आहे बघा, 3 इज प्राईम अँड 4 इज अँड इवन नंबर, म्हणून अँडला काय म्हणतो आपण, कंजक्शन. ठीक आहे. इफ टू स्टेटमेंट आर कंबाईन्ड युझिंग दी कनेक्टिव्ह अँड देन इट इज कॉल्ड ॲज कंजंक्शन. ठीक आहे. म्हणजेच काय, दोन स्टेटमेंट जर लॉजिकल कनेक्टिव्ह अँडने कनेक्ट केलेलं असेल तर त्याला काय म्हणतो आपण, त्या अँडला कंजंक्शन. ठीक आहे. इन अदर वर्ड्स, इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स, म्हणजे आपल्याकडे दोन स्टेटमेंट आहे. ठीक आहे. पहिल्या स्टेटमेंटला आपण नेमिंग दिली आहे पी आणि दुसऱ्या स्टेटमेंटला नेमिंग दिली आपण क्यू. हे दोन सिम्पल स्टेटमेंट आहे. ठीक आहे. ते आपण कंजंक्शनने जॉईन करतोय, म्हणजे काय, पी अँड क्यू. बरोबर आहे ना. पी एक स्टेटमेंट आहे आपलं, क्यू एक सिम्पल स्टेटमेंट आहे आपलं. ठीक आहे. आणि ते दोघं कशाने कनेक्ट केले, अँडने. म्हणजेच आपण कसं म्हणू शकतो, पी अँड क्यू इज कॉल्ड कंजक्शन. ठीक आहे. इट इज डिनोटेड बाय दिस सिम्बॉल. ठीक आहे. आणि रीड कसं करायचं, अँड इट इज रीड ॲज पी कंजंक्शन क्यू ऑर पी अँड क्यू. आपण इथून पुढे फक्त पी अँड क्यूचा उल्लेख करणार आहे. ठीक आहे. पण त्याला आपण असं पण म्हणू शकतो, पी कंजंक्शन क्यू. ठीक आहे. आणि त्यानंतर पी अँड क्यू. दी कंजंक्शन पी अँड क्यू इज सेड टू बी ट्रू, म्हणजे हे जे कंजंक्शन असणारे पी अँड क्यू इज सेड टू बी ट्रू इफ अँड ओनली बोथ पी अँड क्यू आर ट्रू. जेव्हा दोघंच्या दोघं स्टेटमेंट ट्रू असणारे त्यावेळेसच पी अँड क्यू काय असणार आहे आपलं, ट्रू असणार आहे. ठीक आहे. बघूया मग ट्रूथ टेबल ऑफ कंजंक्शन काय सांगतो. बघा, इकडे काय आहे, पी स्टेटमेंट, इथे काय आपलं क्यू स्टेटमेंट, इथे काय आपलं पी अँड क्यू, म्हणजेच कसं पी कंजंक्शन क्यू. ठीक आहे. आता बघा, दोन स्टेटमेंट आहे आपल्याकडे, पहिलं काय पी आहे, दुसरं काय क्यू आहे. मग ह्या केसमध्ये कसं असू शकतं, दोघं स्टेटमेंट काय असू शकतात, ट्रू असू शकतात. ठीक आहे. किंवा पहिलं ट्रू असेल आणि दुसरं काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. तिसऱ्या केसमध्ये काय म्हटलं आहे, पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे आणि दुसरं स्टेटमेंट काय ट्रू आहे. चौथ्या केसमध्ये दोघं स्टेटमेंट काय फॉल्स आहे. खूपच सिम्पल आहे. एकतर दोघं ट्रू, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू, किंवा दोघं फॉल्स. त्या केसमध्ये पी कंजंक्शन क्यू ही जी याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. पहिल्याचं असणार आहे टी अँड टी काय असणार आहे आपलं, टी असणार आहे. म्हणजे दोघं स्टेटमेंट ट्रू असेल तर पी कंजंक्शन क्यू काय असणार आहे, ट्रू असणार आहे, म्हणजे टी असणार आहे. ठीक आहे. समजा पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल अँड सेकंड स्टेटमेंट इज फॉल्स, देन पी अँड क्यू विल बी फॉल्स. इफ first statement is false, second statement is true, then our outcome P and Q is false, and fourth case is both statement are false, hence our outcome is false. ठीक आहे. याला सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं असेल तर अँडला मल्टिप्लिकेशन कन्सिडर करायचं. ठीक आहे. टी असेल, टीसाठी 1 कन्सिडर करायचा, लिहून घ्या. जर नोटबुक जवळ असेल तर नोटबुक जवळ ठेवा, कारण की प्रत्येक गोष्ट ऑनलाईन एक्सप्लेन करणं शक्य नाही होऊ शकत आपल्याला. त्यामुळे काही गोष्टी तुम्हीसुद्धा समजून घेतल्या पाहिजे. जेव्हा बोलतो त्याच वेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. बघा, टीसाठी काय कन्सिडर करायचं आहे आपल्याला, 1 कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. आणि एफसाठी काय कन्सिडर करायचं आहे आपल्याला, 0. टीसाठी 1 आणि एफसाठी 0. ठीक आहे. आणि अँडसाठी काय कन्सिडर करायचं आहे आपल्याला, मल्टिप्लिकेशन. मग बघा, इथे काय म्हटलं आहे, टी म्हणजे टी अँड टी
बरोबर आहे. पीची ट्रूथ व्हॅल्यू काय टी आहे, म्हणून इथे काय येईल टी येईल. क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय टी म्हणून इथे काय येईल टी येईल. म्हणजे टी अँड टी आणि अँडच्या जागी काय घ्यायचं मल्टिप्लिकेशन आणि टीची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1. 1 इंटू 1 काय असणार आहे 1 असणार आहे. बरोबर आहे ना. म्हणून 1साठी काय घेतलं आपण टी घेतला आहे. बरोबर आहे. म्हणून इथे काय आला आपला टी. त्यानंतर बघा पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे सेकंड याच्यात. पीची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी म्हणजे त्याच्यासाठी काय कन्सिडर करायचं 1 म्हणजे 1 इंटू एफसाठी काय कन्सिडर केलं आहे 0 आहे. बरोबर आहे. म्हणजे 1 इंटू 0 काय असतो आपला 1 इंटू 0 इज 0. म्हणजे 0साठी काय कन्सिडर केलं आहे आपण एफ कन्सिडर केला आहे ना. म्हणून इथे सेकंड ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे आपली एफ असणार आहे. ठीक आहे. तिसऱ्या केसमध्ये बघा बस ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज एफ अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज टी. म्हणजे 0 इंटू 1 0 इंटू 1 काय असतो 0. म्हणून इथे काय आलं आहे 0साठी काय कन्सिडर केलं आहे एफ. म्हणून इथे काय आलं आपलं एफ. आता बघा दोघं स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे. म्हणजे 0 इंटू 0 काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणून इथे फायनल आपलं जे ॲन्सर असणार आहे ते पण काय असणार आहे फॉल्स असणार आहे. आलं आहे लक्षात. म्हणजे कंजक्शन हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी आयडिया दिलेली आहे. टीसाठी 1 कन्सिडर करायचा, एफसाठी 0 कन्सिडर करायचा आणि अँडसाठी मल्टिप्लिकेशन कन्सिडर करायचं. मग 1 इंटू 1 पहिल्या केसमध्ये 1 इंटू 1 1 असणार आहे म्हणजे ट्रू असणार आहे. दुसऱ्या केसमध्ये 1 इंटू 0 0 असणार म्हणजे फॉल्स असणार आहे. तिसऱ्या केसमध्ये 0 इंटू 1 0 असणार म्हणजे फॉल्स असणार आहे. चौथ्या केसमध्ये पण काय असणार आहे 0 इंटू 0 0च असणार आहे. म्हणून त्या चौथ्या केसमध्ये ट्रूथ व्हॅल्यू पण काय असणार आहे फॉल्स असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं कनेक्टिव्ह आहे आपलं डिसजंक्शन. पहिलं काय होतं कंजंक्शन, आता काय डिसजंक्शन. पहिल्या याच्यात कंजंक्शन म्हणजे काय अँड. इथे डिसजंक्शन म्हणजे दोन सिम्पल स्टेटमेंट जे असतात ते आपण ऑरने कनेक्ट केलेले असतात. ठीक आहे. आपण म्हणू शकतो ना राम इज टॉल ऑर शॉर्ट. म्हणजे एकतर तो उंच असेल किंवा उंचीला कमी असेल असं म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणून इथे बघा काय म्हटले इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाईन बाय युझिंग लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर. म्हणजे दोन स्टेटमेंट कशाने कनेक्ट करतोय आपण ऑरने कनेक्ट करतोय. ठीक आहे. देन इट इज कॉल्ड ॲज ए डिसजंक्शन. ठीक आहे. इन अदर वर्ड्स इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स. मग पहिल्या स्टेटमेंटला काय मानलं आपण पी मानलं आणि दुसऱ्या स्टेटमेंटला काय मानलं आपण क्यू मानलं. ते कशाने जॉईन करतोय आपण ऑरने. म्हणून कसं रीड करायचं पी ऑर क्यू किंवा पी डिसजंक्शन क्यू. इथे म्हटलंच आहे त्यांनी बघा P or Q is called as disjunction. It is denoted by P or Q and it is read as P or Q or P disjunction Q. पण आपण इथून पुढे रीड करताना P or Q असं रीड करणार. ठीक आहे. याचं ट्रूथ टेबल बघू आता. जसा कंजंक्शनचा बघितला तसा आता डिसजंक्शनसाठी. ठीक आहे. इथे पण सेम. टीसाठी काय कन्सिडर करायचा 1 कन्सिडर करायचा. एफसाठी काय कन्सिडर करायचा 0 कन्सिडर करायचा. फक्त इथे ऑर हा जो ऑर आहे याच्यासाठी आपण ॲडिशन साईन कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. काय कन्सिडर करणार आहे ॲडिशन. कंजंक्शनमध्ये अँडसाठी काय कन्सिडर केलं होतं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. इथे बघा बरं आता काय म्हटलं आहे हे बघा पी पण पीची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय टी आहे. म्हणजे 1 + 1 1 + 1 किती होतं 2 होतं. पण इथे 2 न ॲझ्युम करता आपण त्याला काय कन्सिडर करायचं 1 ॲझ्युम करायचं. 1 कशासाठी घेतलं आपण टीसाठी घेतलं आहे. म्हणून इथे आउटकम काय आलं आपलं टी आलं. समजा इथे पीची ट्रूथ व्हॅल्यू दुसऱ्या याच्यात टी आहे आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे एफ आहे. म्हणजे 1 + 0 1 + 0 किती असतो 1. म्हणून ही टी आणि 1साठी काय कन्सिडर केलं आहे आपण टी कन्सिडर केलं आहे. म्हणून सेकंडचं आउटकम काय आलं आहे आपलं ट्रू आलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा एफ आणि टी आहे ना म्हणजे 0 + 1 0 + 1 म्हणजे आउटकम काय असणार आहे आपलं 1 आहे. म्हणजेच 1साठी काय कन्सिडर केलं आहे आपण टी. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या केसमध्ये दोघं स्टेटमेंट काय आपले फॉल्स आहे. म्हणजे 0 + 0 0 + 0 ऑब्वियसली काय असतो
0, म्हणून इथे आपला आउटकम पण काय असणार आहे, ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, एफ असणार आहे. ठीक आहे. खाली बघा काय म्हटलं, दिस जंक्शन पी ऑर क्यू इज फॉल्स इफ अँड ओनली इफ बोथ पी अँड क्यू आर फॉल्स. म्हणजे पी ऑर क्यू फॉल्स केव्हा असणार आहे, जेव्हा दोघं पी आणि क्यू काय आहे, फॉल्स आहे. इथे म्हटलं बघा, पीची पण व्हॅल्यू फॉल्स आहे, क्यूची पण व्हॅल्यू फॉल्स आहे, म्हणून आपला आउटकम पण काय आहे, फॉल्स आहे. अदरवाईज प्रत्येक केसमध्ये आपला आउटकम काय होतं, ट्रू होतं. ठीक आहे, आलं आहे लक्षात. त्यानंतर पुढच्या कनेक्टिव्हकडे जाऊ आपण. कंडिशनल, त्यालाच काय म्हणतो आपण, इम्प्लिकेशन. ठीक आहे. याच्यात काय, दोन स्टेटमेंट जे असणार ते कशाने जॉईन होणारे, इफ देनने. ठीक आहे. बघा काय म्हटलं त्यांनी, इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाईन्ड बाय युझिंग कनेक्टिव्ह इफ देन. म्हणजे दोन जे स्टेटमेंट असणार आहे ते कशाने कनेक्ट करतोय आपण, इफ देन. खूपच इझी आहे. देन इट इज कॉल्ड ॲज कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. इन अदर वर्ड्स, इफ पी क्यू आर टू स्टेटमेंट्स, देन समजा पी अँड क्यू दोन स्टेटमेंट असणार आहे, ते कंडिशनलमध्ये कसे लिहिले जाणार आहे आपले, इफ पी देन क्यू. म्हणजे इफ नंतर काय असणार आहे, आपलं पहिलं स्टेटमेंट असणार आहे, आणि देन नंतर काय असणार आहे, आपलं दुसरं स्टेटमेंट असणार आहे. ठीक आहे. इज कॉल्ड ॲज कंडिशनल. ठीक आहे. इट इज डिनोटेड बाय पी इम्प्लिकेशन क्यू और पी. ठीक आहे. सिम्बॉलिकली जर लिहायचं झालं तर असं पी इम्प्लिकेशन क्यू, आणि रीड कसं करतो आपण, पी इम्प्लाइज क्यू और इफ पी देन क्यू. पण आपण इथून पुढे रीड करताना, प्रोनाऊन्सिएशन करताना, रीड करताना पी इम्प्लाइज क्यू असं रीड करणार आहे. ठीक आहे. पण तरीसुद्धा लक्षात असू द्या की कंडिशनलमध्ये काय असतं, इफ नंतर पी स्टेटमेंट असतं, देन नंतर क्यू स्टेटमेंट असतं. ठीक. एक्झाम्पल द्यायचं झालं तर, इफ राम इज हंग्री देन ही इज गोइंग टू ईट लॉट ऑफ सँडविचेस. म्हणजे राम हंग्री असेल तर तो खूप जास्त प्रमाणात सँडविच खाणार आहे. ठीक आहे, आले लक्षात. त्याच्यानंतर त्याचं ट्रूथ टेबल बघूया. ठीक आहे. आता इथे असं काही नाही, 1 आणि 0 आणि कंडिशनलसाठी काही एखादं ऑपरेशन असणार आहे ह्या टाईपचं काही नसणार. ठीक आहे. पण इथे खूपच एक सोपी पद्धत आहे. दुसरी केस बघा, डायरेक्टली पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल तरच ते आपलं आउटकम काय असणार आहे, फॉल्स असणार. अदरवाईज प्रत्येक केसमध्ये काय असणार आहे, ते ट्रू असणार आहे. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, टी एफ असेल तर एफ असणार आहे, अदरवाईज काय असणार आहे, ट्रू असणार आहे. म्हणजे जर दोघं स्टेटमेंट ट्रू असेल तर आपलं पी इम्प्लाइज क्यू पण काय असणार आहे, ट्रू असणार आहे. ठीक आहे. समजा पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल, तर त्यावेळेस आपला आउटकम काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. ठीक आहे. आणि पहिलं स्टेटमेंट जर फॉल्स असेल, पहिलं स्टेटमेंट जर फॉल्स असेल आणि दुसरं जर ट्रू असेल तर त्या केसमध्ये पण ते ट्रू असणार आहे. दोघं स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्या केसमध्ये पण आपला आउटकम काय असणार आहे, ट्रू असणार आहे. ठीक आहे. इथे म्हटलेलं आहे बघा त्यांनी, द कंडिशनल स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू इज फॉल्स इफ अँड ओनली पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स. बरोबर आहे. कंडिशनल स्टेटमेंट इज फॉल्स इफ अँड ओनली पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. म्हणजे अदरवाइज in all cases this is true. Here P is called hypothesis. Here P is called hypothesis and Q is called conclusion or consequence. ठीक आहे. म्हणजे P काय असणार आहे, आपलं काहीतरी हायपोथेसिस असणार आहे. जसं इफ राम इज हंग्री हे काय होतं, हायपोथेसिस होतं. मग त्याचं कन्क्ल्युजन काय झालं, राम खूप जास्त प्रमाणात सँडविच खाणार आहे, हे काय झालं, त्याचं कन्क्ल्युजन झालं आहे. ठीक आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. नोटमध्ये बघा, दी फॉलोइंग आर ऑल्सो कंडिशनल स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू. खूप इम्पॉर्टंट नोट आहे. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू असं नाही की इफ पी देन क्यू ह्याच फॉर्ममध्ये असणार आहे, ह्या पद्धतीने नसणार आहे. खालच्या कोणत्याही फॉर्ममध्ये असेल तर त्याला आपण इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल म्हणूनच कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. मग पहिली केस काय आहे, पी इज सफिशियंट फॉर क्यू. म्हणजे राम इज हंग्री इज सफिशियंट फॉर राम इज गोइंग टू इट लॉट ऑफ सँडविचेस. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर क्यू इज नेसेसरी फॉर पी. जर रामला जास्त सँडविच खायचे असतील तर त्याला नेसेसरीली जास्त भूक लागणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून पुढच्या वेळेने
कंडिशनल कसं कन्सिडर केलं जाऊ शकतो, पी इम्प्लाइज क्यू. त्यानंतर क्यू फॉलोज फ्रॉम पी, पी ओनली इफ क्यू. हे खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झामला याच्यावरती बऱ्यापैकी म्हणजे पी इम्प्लाइज इफ पी देन क्यू न देता ते ह्या पद्धतीनेसुद्धा आपल्याला बरेचसे क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे कनेक्टिव्ह आहे ते बाय कंडिशनल. जसं इफ देन झालं आणि कोणतं होतं त्यानंतर इफ अँड ओनली इफ. ठीक आहे ना. मग त्याच्यासाठी काय आले, बाय कंडिशनल. त्यालाच काय म्हणतो आपण, डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे. मग बघा काय म्हटलं आहे त्यांनी, इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाईन युझिंग the logical connectives if and only if, then it is called as biconditional. In other words, if p comma q are two statements, then p if and only if q is called as biconditional. बघा दोन स्टेटमेंट असणारे पी आणि क्यू, ते कशाने कनेक्ट असणारे, पी इफ अँड ओनली इफ क्यू. तिथे डायरेक्टली म्हटले इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाईन युझिंग लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ, म्हणजे दोन स्टेटमेंट कशाने कनेक्ट असणारे, इफ अँड ओनली इफने. ठीक आहे. इज कॉल्ड ॲज बाय कंडिशनल. मग त्याने सिम्बॉल केले, कसं मेन्शन केलं आहे, पी आणि क्यू दोन स्टेटमेंट घेतले आणि ते कसं जॉईन केले, पी इफ अँड ओनली क्यू इज कॉल्ड बाय कंडिशनल. इट इज डिनोटेड बाय पी, हे बाय कंडिशनल आहे क्यू. ठीक आहे. या पद्धतीनेसुद्धा आपण रिप्रेझेंट करू शकतो किंवा या पद्धतीनेसुद्धा सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. आणि रीड कसं करायचं आहे इथे, पी बाय कंडिशनल क्यू और पी इफ अँड ओनली इफ क्यू. ठीक आहे. पण आपण इथे यूज करताना बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन हे सोयीस्कर असणार. ठीक आहे. म्हणजे पी डबल इम्प्लिकेशन क्यू या पद्धतीने आपण इथून पुढे ते रिप्रेझेंट करू. ठीक आहे. त्याचं ट्रूथ टेबल बघा, खूपच सोप्या पद्धतीने, जर दोघं स्टेटमेंट ट्रू असेल तरच त्याची दोघं स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील, म्हणजे दोघं ट्रू असतील किंवा दोघं फॉल्स असतील, त्या केसमध्ये त्याचं आउटकम काय असणार आहे, ट्रू असणार आहे. इथे मेन्शन आहे बघा, पी आणि क्यू दोघं स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू टी आहे, म्हणजे त्याचं आउटकम पण काय असणार आहे, टी असणार आहे. लास्ट केसमध्ये बघा, दोघं स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय, एफ आहे, त्या केसमध्ये त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, टी आहे. आणि अदरवाईज ते काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. म्हणजे एक ट्रू एक फॉल्स असेल तरी पण फॉल्स, पहिलं फॉल्स किंवा दुसरं ट्रू असेल तरी पण ते काय असणार आहे, फॉल्स. इथे मेन्शन आहे बघा, बाय कंडिशनल स्टेटमेंट पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज ट्रू इफ पी अँड क्यू हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यूज. म्हणजे पी आणि क्यूच्याच ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे, तरच त्या केसमध्ये ते काय असणार आहे, ट्रू असणार आहे. अदरवाईज ते काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे लास्ट कनेक्टिव्ह होता ते काय होतं, आपलं नॉट होतं. ठीक आहे. मग इकडे बघा, निगेशन ऑफ ए स्टेटमेंट, खूपच सोपं आहे. राम इज टॉल, त्याचं निगेशन काय असणार आहे, राम इज नॉट टॉल. मग बघा काय म्हटलं आहे तरी त्यांनी, फॉर एनी गिवन स्टेटमेंट पी देर इज अनादर स्टेटमेंट विच इज डिफाईन्ड टू बी ट्रू वेन पी इज फॉल्स. म्हणजे पीसाठी अजून एक स्टेटमेंट असणार आहे, पी ट्रू असेल तर ते स्टेटमेंट काय त्याचं निगेशन काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. समजा पी जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय असणार आहे, पी जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय असणार आहे, ट्रू असणार आहे. ठीक आहे. म्हणून इथे म्हटले अँड ते स्टेटमेंट काय असेल, फॉल्स वेन पी इज ट्रू. म्हणजे पी जर ट्रू असेल तर स्टेटमेंट फॉल्स असेल, पी जर फॉल्स असेल तर स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. इज कॉल्ड एज निगेशन ऑफ पी अँड इट इज डिनोटेड बाय दिस सिम्बॉल, निगेशन ऑफ पी. मग ट्रूथ टेबल काय असणार आहे, पी, आता एकच स्टेटमेंट असणार आहे आपलं. ठीक आहे. मग पीची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, एक तर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असणार. समजा ते ट्रू असेल तर त्याच्या निगेशनची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स. समजा ते फॉल्स असेल, पी जर फॉल्स असेल तर त्याची निगेशनची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू असणार आहे. ठीक आहे. वी हॅव नोट हिअर निगेशन ऑफ ए स्टेटमेंट. म्हणजे जर पीचं निगेशन घेतलं तर ते कशाने रिप्रेझेंट करून, निगेशन ऑफ पी. पुन्हा निगेशन ऑफ पीचं निगेशन घेतलं आपण तर, निगेशन ऑफ पीचं निगेशन घेतलं तर ते आपल्याला पुन्हा पहिलं स्टेटमेंट देणार आहे. म्हणजेच काय देणार आहे, पी देणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय, समजा राम इज टॉल, त्याचं निगेशन काय असणार आहे, राम इज नॉट टॉल. पुन्हा राम इज नॉट टॉलचं निगेशन काय असणार आहे, राम इज
टॉल. बरोबर आहे ना. म्हणजे पुन्हा पहिल्या स्टेटमेंटला येतो, म्हणजे निगेशन ऑफ पी इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं, पी असणार आहे. ठीक आहे. बाकीचं पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. थँक्यू.